धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाखाली शहराच्या हृदयस्थानी असलेल्या कोट्यावधींचा भूखंड हडप करण्याचा कट कारस्थान उघडकीस आले आहे. माननीय न्यायालयात वेगवेगळे सर्वे नंबर दाखवत शासनाच्या विविध विभागांनी 100% खोटी व बोगस प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. पालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर भूमापन विभाग व महानगरपालिकेकडून परस्पर विरोधी सर्वे नंबर सादर करून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली असा दावा त्यांनी केला. चबुतऱ्याच्या आड तब्बल 3588 चौरस फुटाचे 3 मजली बांधकाम करून जागा हडप करण्याचा डाव रचण्यात आल्याचे गोटे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असून त्यांच्या श्रद्धेचा गैरवापर करून व्यापारी वृत्तीच्या लोकांनी केलेले कारस्थान आम्ही उधळून लावले आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू, पण महाराजांच्या नावावरची काळीकुट्ट कारस्थाने कदापि खपवून घेणार नाहीत, असा इशाराही गोटे यांनी दिला. अजून 10 पुतळे उभा राहा. 18 फूट काय आम्ही हात केला सर. 118 फुटाला शिवाजी उभा केला. काय पण शिवाजीच्या नावावर या भावनाच्या मुद्द्यावर तुम्ही जे जागा मिळत तुम्हाला माहिती नव्हतं किती जागा आहे. 3588. काय विषय मी तर सोडणार नाही, मलाही फ्री सोडणार नाही, तुम्ही काय आणि तुम्ही हा विषय शिवाजी महाराज वर्गातून तुम्हाला आशीर्वाद एका काळाच्या लोकांनी माझा सन्मान नोटीस कोणाकोणाला देणार आहे? हे तुम्हाला सांगितलं. 6 महिने 7वा भूमापन आणि 8वा व्याज काय, ब्ल्यूप्रिंट काय, त्याने आवाज सांगितलं. नगर विकास हे असा कुठलेही काम मग अजून फलत नाही हे त्या आम्हाला त्याच्या सगळ्यात त्या द्या. ऐका त्यांनी आम्हाला त्या उत्तरामध्ये नंबर आहे 3285. माझ्या नावात असं भेटू पकडला. आता यामध्ये काय काय मी तुम्हाला जरा काही विरोध सांगतो. विरोधमध्ये काय धुळ्याच्या DSPचा विद्वान माणूस अखंड भूतकाळावर तुम्हाला जे 21 मुद्दे आहेत त्याच्या जाव्यात क्रमांकाचा ते वाहतुकीला अडथळा आहे. त्याने उत्तर दिलं की हा पुतळा शाहू महाराज राष्ट्रपतीच्या आवाजाचा आहे आणि तिथे चारी बाजूची भेट आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होण्याचा प्रश्न मूर्खा लाल वर्ष आम्हाला असं शाहू महाराज शिवाजी महाराज
17 सदस्य. या समितीच्या सदस्य कोण आहे? प्रधान जिल्हाधिकारी, नंबर 2 जिल्हाधिकारी, नंबर 3 आयुक्त महानगरपालिका, नंबर 4 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नंबर 5 अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम आणि नंबर 6 शिवायच्या आदेश हे पदसदस्य आणि सदस्य सचिव आहे. का बाहेरचा पुढे आहे? या रेहू आणि विज्ञान विहारातर्फे विविध शाळेत गणित सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा. कासवाणी स्मृती प्रतिष्ठान संचलित रेहू आणि विज्ञान विहारतर्फे 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विविध शाळांमध्ये गणित सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहात नामवंत गणितज्ञ व शिक्षकांची विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. म्हणजे हे जर तुम्ही पाहिलं, हे पहा, आता इथे हातांची सावली दिसते पण शरीराची सावली आहे का कुठे तुम्हाला दिसते? हे का होतं? कारण सूर्य हे कर्कवृत्तावर आहे, म्हणजे ट्रॉपिक वर आहे, करेक्ट, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन वर आहे, सॉरी कॅन्सर वर आहे, आणि तिथे सूर्य बरोबर 12 वाजता डोक्यावर आहे. त्यामुळे ती सावली खाली पडते, म्हणजे पडतच नाही, दिसतच नाही. आलं लक्षात? आणि हे पूर्वीच्या या लोकांना माहिती होतं. म्हणजे मोढेराचं जे मंदिर आहे त्याची रचना सुमारे 1000 साली केली गेली, म्हणजे आजपासून 1000 वर्षापूर्वी केली गेलेली आहे. त्यामुळे ही गंमतशीर गोष्ट आहे. आणि आणखीन एक गोष्ट त्याच्यात अशी आहे की 21 मार्चला बरोबर सूर्यकिरण त्या सूर्याच्या मूर्तीवर, म्हणजे आता मूर्ती नाहीये तिथे, पण ती जी जागा आहे तिथे बरोबर उगवता सूर्य तिथे पडतो, त्याचे किरण. आणि ही गोष्ट जशी आपल्या इथे माहिती होती तशी इतर देशातील लोकांनाही माहिती होती. आणि इतर देशामध्ये हे इजिप्त आहे आणि तिथे एक शहर होतं सायने म्हणून. तर तिथल्या लोकांना ही गोष्ट माहिती होती. आणि तिथे एक विहीर होती, जसं मी मंदिराचं सांगितलं, ते सायने आहे, ते पण कर्कवृत्तावरचं शहर आहे. आणि तिथे जी विहीर होती तिथे पण दुपारी 12 वाजता सावली पडायची नाही, म्हणजे सूर्य थेट बरोबर सेंटरला असायचा, आजूबाजूच्या काठाची सावली त्याच्यावर पुढे पडत नसे. हे तिथल्या लोकांना माहिती होतं. तिथल्या लोकांना जसं ते माहिती होतं तसंच एका गणितज्ञालाही ते माहिती होतं. त्याचं नाव कोणाला सांगता येईल? त्याचं नाव होतं इरॅटोस्थेनेस. आणि त्याने काय केलं, मग त्याच्या डोक्यात एक सिंपल आयडिया आली की हे सूर्यकिरण या सायनेला सरळ पडतायत. आणि तो गणितज्ञ होता अलेक्झांड्रिया या गावी. इथे त्याच्या डोक्यात काय कल्पना आली की आपण अलेक्झांड्रियाला एक बांबू ठोकू आणि दुपारी 12 वाजता त्याची सावली पडते का ते बघू. गणित सप्ताहाचा उद्घाटन कार्यक्रम 15 डिसेंबर रोजी जय हिंद हायस्कूल येथे झाला. प्राध्यापक डॉक्टर MM पवार यांनी भाषेचे गणित व गणिताची भाषा या विषयावर मार्गदर्शन करत गणितातील भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. 16 डिसेंबर रोजी नानासाहेब झेडपी पाटील हायस्कूल येथे प्राध्यापक दीपक चौधरी यांनी गणितातील ट्रिक्स आणि टेक्निक्स या विषयावर व्याख्यान दिले. 17 डिसेंबर रोजी यशवंत विनयन हायस्कूल येथे वैदिक गणित या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. 18 डिसेंबर रोजी अग्रसेन हायस्कूल येथे माननीय श्री दिनेश बागुल यांनी पाढ्यांची गंमत या विषयावर विद्यार्थ्यांना रंजक पद्धतीने मार्गदर्शन केले. 19 डिसेंबर रोजी कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल येथे श्री NM जोशी यांनी कृतीतून गणित या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. 20 डिसेंबर रोजी सिस्टर इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे माननीय VY दापके यांनी क्षेत्रफळ काढण्याच्या सूत्राची निर्मिती व श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान दिले. गणित सप्ताहाचा समारोप 22 डिसेंबर रोजी कासवाणी स्मृती प्रतिष्ठानच्या सभागृहात झाला. डॉक्टर आशिष पानट यांच्या सर्वव्यापी गणित या विषयावरील व्याख्यानाने समारोप झाला. समारोप समारंभास अध्यक्ष म्हणून डॉक्टर KB पाटील उपस्थित होते. यावेळी डॉक्टर MM पवार तसेच SU पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर KB पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना सांगितले की गणित हा विषय अमूर्त आहे. त्यामुळे गणित हा पाठांतराचा विषय नसून तो आकलन करण्याचा, विचार करण्याचा आणि त्या विचारातून कृती करण्याचा विषय आहे. संपूर्ण गणित सप्ताह हा विद्यार्थ्यांसाठी गणितातील भीती घालवणारा व त्या विषयाची आवड निर्माण करणारा ठरला आहे.
धुळे टेक्स्टाईल मिल परिसरातील दगडी चाळ वसाहतीत अस्वच्छतेचा विळखा. डास मच्छरांच्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त. धुळे शहरातील टेक्स्टाईल मिलच्या आवारात असलेल्या दगडी चाळ नागरी वसाहतीत सध्या अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून झुडपे, गवत, साचलेला कचरा व बंद गटारी यामुळे डास, मच्छर व चिलटांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या संपूर्ण परिसराकडे धुळे महानगरपालिकेचे दीर्घकाळापासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. या वस्तीत सुमारे 200 नागरिक वास्तव्यास असून परिसरात वाढलेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लहान बालके, महिला तसेच वयोवृद्ध नागरिकांना वारंवार ताप, सर्दी, खोकला व इतर आरोग्यविषयक तक्रारी भेडसावत असल्याचे रहिवासी सांगतात. परिसरातील परिस्थिती पाहता डासजन्य आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दगडी चाळ परिसरात गटारी स्वच्छ करणारे कर्मचारी नियमितपणे फिरकत नसल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी साचून राहिले आहे. जागोजागी उकिरडे पडले असून कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. त्यातच यंदा पावसाळा अधिक झाल्यामुळे झुडपे व गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून या ठिकाणी डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असते. परिसरात सतत दुर्गंधी पसरलेली असून नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रात्रीची शांत झोप हरपली असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक त्रस्त आहेत. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका लक्षात घेता महापालिकेने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. महानगरपालिकेने तातडीने परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, वाढलेले गवत व झुडपे काढून टाकावीत, साचलेले सांडपाणी व उकिरडे हटवावेत, गटारी नियमितपणे स्वच्छ कराव्यात, तसेच डास निर्मूलनासाठी औषध फवारणी करावी अशी जोरदार मागणी दगडी चाळ परिसरातील रहिवाशांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवून तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. नमस्कार, आम्ही दगडी चाळीत रहिवाशी. हे आमच्या ह्या परिसरामध्ये इतकी घाण, कचरा, हे एवढं गवत वाढलेलं आहे. साप निघतात रात्रीचे, दिवसा बी दिसतात. मच्छर, डास, गटारी साफ होत नाही. कोणी येत नाही इकडे, बघत नाही, काही नाही. त्याची काहीतरी नोंद घ्यावा असं नगरपालिका बी काही दखल घेत नाही. एकटं दुखतं राहावं लागतं. त्याची काहीतरी साफसफाई झाली पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. यांनी इथली साफसफाई नियमित झाली पाहिजे. हे गवत बिवत काढले गेलं पाहिजे, गटरी साफ झाल्या पाहिजे. 30-35 वर्षापासून आम्ही इथले रहिवासी आहे की नगरपालिकेने शासकीय यंत्रणेने त्याची दखल घेतली पाहिजे.